काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी रात्री पुण्यात उशिरा दाखल झाले। आज महाबळेश्वर येथे एका खासगी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत। पुण्यातील वेस्टिन हॉटेल येथे मुक्कामी होते। सकाळी 7 वाजता बाय रोड महाबळेश्वरला ते रवाना झाले। तिथून पुन्हा राहुल गांधी 3 वाजता दिल्लीत रवाना होणार आहेत। परभणी येथील लाठीचार्ज नंतर अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला। सोमनाथ सूर्यवंशी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। यावेळी घाटी रुग्णालय आंबेडकर अनुयायींनी गर्दी केली होती। या घटनेनंतर आंबेडकर अनुयायी आक्रमक झालेले दिसून आलेत। संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे। कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नांदगाव पंचक्रोशीतील भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नांदगाव येथे एकत्र येऊन जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी तसंच लाडू पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी आता साथ घातली असून पुणे ही सांस्कृतिक आणि विद्वतेची नगरी असून वाचन चळवळीला या महोत्सवामुळे बळ मिळणार आहे असं मत केंद्रीय विमान नागरी उड्डाण तथा सहकारिता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलंय। पुणे पुस्तक महोत्सवाला त्यांनी रविवारी भेट दिली। यावेळी तरुण मुलांशी मुरलीधर मोहोळ यांनी संवादही साधला तसंच त्यांचं स्वागतही केलं। डिजिटल काळात ग्रंथाचं वाचनाची चळवळ टिकवण्याचं काम ही आता तरुण पिढीच करतेय, हे महोत्सवाच्या प्रतिसादावरून दिसून येत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं। याही वर्षी पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। खरं तर मागच्या वर्षी पहिल्यांदा हा महोत्सव या ठिकाणी झाला। NBTच्या माध्यमातून माझे मित्र राजेश पांडेजी आणि त्यांचे सर्व टीम यांनी अत्यंत कल्पकतेनं मागच्या वर्षी हा महोत्सव या ठिकाणी केला। याही वर्षी जर या ठिकाणी आपण पाहिलं तर 14 ते 22 या काळामध्ये हा महोत्सव होत असताना हजारोंच्या संख्येनं लोक आत्ता या ठिकाणी मैदानावर दिसत आहेत आणि जवळपास पुढच्या एकूण या सगळ्या काळामध्ये जवळपास कमीत कमी 10 लाखाच्या वरती लोक या महोत्सवामध्ये सहभागी होतील। पुणे हे खरं तर विद्येचं माहेरघर आहे, ही सांस्कृतिक राजधानी आहे, ही साहित्यभूमी आहे आणि अशा ठिकाणी हा महोत्सव होणं हे पुणेकरांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या तमाम वाचकांसाठी आणि साहित्यिकांसाठी एक पर्वणीच आहे। आणि म्हणून मनापासून खरं तर कौतुक करतो, अभिनंदन करतो राजेश आणि त्यांच्या सगळ्या टीमचं। प्रचंड कष्ट यामागे आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटत नाही देशामध्ये दुसरीकडे कुठं पुस्तक महोत्सव होतो। आणि म्हणून साहित्य असेल, वाचन असेल, या सगळ्या याच्यामध्ये एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं पुण्यामध्ये उपलब्ध झालं। दरवर्षी हा महोत्सव होतोय, दरवर्षी आता त्याची व्याप्ती वाढेल, त्याचं स्वरूप वाढेल, याबद्दल कुठल्याही मनात आपल्या शंका राहणार नाही। सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी दिसतीये। आलेल्या प्रत्येक माणसाची काळजी या ठिकाणी घेतली जाते, सगळ्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एक परिपूर्ण अशा पद्धतीचं एक भव्य पुस्तक महोत्सव आणि खरं तर तो पुण्याच्या नावावरती नोंद होतीये, याचं कौतुक जास्त वाटतं। त्यामुळे या सगळ्या टीमचं, राजेशजींचं, सगळ्या NBTच्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो। परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। 11 तारखेला घडलेल्या प्रकारात आरोपी असलेला सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। आज सकाळी छातीत कळ येत असल्याची तक्रार त्यानं जेल ऑथॉरिटीकडे केली होती। त्या आधारावर जेल ऑथॉरिटीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती सुद्धा केलं होतं, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला। सोमनाथ सूर्यवंशी वय 35 वर्ष हा वडर समाजाचा एक तरुण आहे आणि परभणीमध्ये 11 तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये पोलिसांनी त्याला अटक केलेली होती। अटकेनंतर 2 दिवस त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि काल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं।
न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली होती. आज पहाटे त्याच्या छातीमध्ये कळ येत असल्याची तक्रार त्यांनी जे काही जेल अथॉरिटी आहे त्यांना केलेली होती आणि त्यानंतर जेल अथॉरिटीने त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं, ज्या ठिकाणी त्यांना मयत घोषित केलेलं आहे. ही घटना समजल्यानंतर मी आता तातडीने परभणीमध्ये दाखल झालेलो आहे. 10 आणि 11 तारखेला परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यानंतर या ठिकाणची परिस्थिती आता पूर्ववत आहे. मागील 2-3 दिवसापासून किंवा 11 तारखेची घटना घडल्यानंतर इकडं कुठंही काहीही घटना घडलेली नाही आणि सर्व जे जनजीवन आहे ते आता सुरळीत सुरू झालेलं आहे. ह्या घटनेच्या निमित्तानं माझी सर्व परभणीकरांना हे आव्हान आहे की ही जी काही शांत झालेली परिस्थिती आहे ही शांत ठेवण्यामध्ये आपण प्रशासनाला सहकार्य करावं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व नसेल असा धक्कादायक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. ते धुळे येथे आले असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळेस त्यांनी वोट जिहाद करण्यासाठी दुबईहून 100 कोटी रुपयांची फंडिंग आणल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे. वोट जिहाद प्रकरणाचा भांडाफोड करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राम शेवटच्या घटका मोजत असताना आठवतो, त्यामुळे आता उद्धव ठाकरेसह पक्ष शेवटच्या घटका मोजत असल्यामुळेच त्यांना राम आठवड्याची कोपरखळी उद्धव ठाकरे यांना लगावली आहे. संजय राऊतची भाषा बोलू नये आपण. हनुमानजी भक्त तिथे जर रामाचा हनुमानचं दर्शन करायला जातात, त्यात उद्धव ठाकरेचे गँगस्टर गुंड येतात, त्याला राडा नाही म्हणतो. देवाच्या मंदिरात राडा शब्द ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला ही भाषा. आणि उद्धव ठाकरे आणि त्याच्या पोराला काय विचारावं, ज्याने हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाक आणि तिथे मी गेलो होतो तर मला मारण्यासाठी त्यांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. त्या उद्धव ठाकरेला आता राम आता का आठवलं? आपली संस्कृती आहे. राम केव्हा आठवतो माणसाला? ज्यावेळी शेवटची वेळ येते ना. आता त्याच्या पक्षाची शेवटची वेळ आली म्हणून त्याला राम आणि हनुमान आठवतोय. मुंबई महापालिका नंतर उद्धव ठाकरे सेनेचं अस्तित्व